हॅलो. हॅलो मीनाक्षी, कुठे आहेस तू? मी आत्यांच्या खोलीत आहे. एक काम कर ना, आत्याईला फोन दे ना प्लीज. अगं त्या आत्ताच तेजसच्या खोलीत गेल्या आहेत. काय? तेजसच्या रूम मध्ये? मीनाक्षी तू तू प्लीज तेजसच्या रूम मध्ये जा. सोहा अगं पण मीनाक्षी तू प्लीज, मी सांगते तसं कर ना. आणि आणि अजून एक गोष्ट, तू आत्याला प्लीज एकटीला सोडू नकोस, काहीही झालं तरी. मी ताबडतोब घरी येते. हा प्लीज. हा बाय. तेजस, हा बोला ते. काय झालं? कशाचं? काही काम होतं का? कोणाचं काम होतं? अरे तूच मला बोलवलंस ना? मी कधी बोलवलं तुम्हाला? अरे मीनाक्षी बरोबर निरोप तूच पाठवला होतास ना? हो, मला भेटायचं असतं तर मी आलो असतो. तुम्हाला कशाला इथं बोलवलं असतं? आल्या. मीनाक्षी, अगं तू म्हणत होतीस ना की तेजसनी मला बोलवलंय म्हणून. पण तो तर म्हणतोय बोलवलंच नाही. असं कसं? अहो त्यांनीच मला निरोप दिला म्हणून तर मी तुम्हाला येऊन सांगितलं ना. काय? मी सांगितलं? तुम्ही विसरलात का तेजसजी? अहो मगाशी मी टेरेसवर चालले होते तेव्हा तुम्ही मला थांबवलं आणि सांगितलं की आत्याईंना इथे पाठवून द्या. आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आणि लगेच विसरलात. खोटं बोलतेय ही. आय मीन खोटं बोलतायत ह्या. मी असं काही सांगितलेलं नाहीये त्यांना. कमाल आहे. अहो मी का खोटं बोलेन? तुम्ही मला सांगितलं म्हणून तर मी आत्याईंना जाऊन सांगितलं. आत्याबाई, मला वाटतंय नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. अहो थोड्या वेळापूर्वी सांगितलेली गोष्ट पण त्यांच्या लक्षात राहत नाहीये. काय बोलणं चाललंय तुमचं? सांगितलं ना मी बोलवलेलं नाहीये ते. म्हणजे काय मी खोटं बोलतेय असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणायचंय काय त्यात? हा, तुम्ही खोटंच बोलताय. आत्याई, मी तुम्हाला बोलवलेलं नाही. सोहा, अगं तू अशी अचानक? मी तुला सगळं सांगते, तू आधी माझ्या बरोबर चल. आत्याबाई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. यांनी मला सांगितलं होतं म्हणूनच मी तुम्हाला निरोप दिला. मला तर आता काही कळेनासच झालं. कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय काहीच समजत नाही. आत्ते तू आधी इथून चल ना, मी सांगते तुला सगळं. अगं सोहा, आत्ते तू चल ना, मी सांगते म्हंटल ना तुला सगळं. मला कोणी काही सांगणार आहे का? नक्की काय झालंय? मी तुला सगळं सांगते पण तू प्लीज आधी इथून चल. सोहा, हा नक्की काय प्रकार चाललाय मला पण कळू दे. तेजस मेसेज तूच पाठवला होतास ना? मेसेज?
नक्की काय मॅटर आहे? ही चांडळ चौकट माझ्या मेंदूला आळ्या पाडायला लागली ती. राहू का नाही तर बायको तर म्हणती आपण काय बोलवलेलं नाही. स्वा म्हणती मेसेज केलाय. खरंच यांचे गुडघ्यात मेंदू आहे तर चेक तरी करावं. बर, या चाबरीचं काम आहे सगळं तर. असं सौ सोनार की एक लोहार की. ते ये. काय झालं? काय ते तरी सांग ना. मीनाक्षी प्लीज दार लाव ना. काय झालं सोहा? एक मिनिट. मला तेजसचा मेसेज आला होता. सोहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुझी ती आत्या आहे ना, ती जरा जास्तच नाटकं करते. हे बघ सोहा, आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी आलंच तर मी त्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. अगं, हे सगळं किती भयानक आहे. तेजस माझ्याबद्दल असा विचार करतोय. शी, काय माणूस असेल हा. पण पण सोहा, आत्ताच्या आत्ता अभिला फोन कर. हे सगळं आपण त्याच्या कानावर घालायलाच हवं. आत्याबाई हो नको. म्हणजे जर अभिंना कळलं तर अभि त्यांना जाऊन जाब विचारणार आणि नक्कीच वादावादी होणार. आणि सध्याच्या परिस्थितीत अभिंच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. मीनाक्षी म्हणते ते बरोबर आहे. हो, पण मला तेजसची काळजी वाटायला लागली. आता काय करायचं? सोहा, तुला त्यांची काळजी वाटणं साहजिक आहे, पण कितीही झालं तरी शेवटी आपण परकेच ग. आणि अशा परिस्थितीत त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्यांची ही परिस्थिती पाहतात, त्यात त्यांची अशी मनस्थिती. त्यांच्या आई वडिलांना जर आपण इथे बोलावून घेऊ शकलो ना तर खूप बरं होईल बघ. म्हणजे कसं, त्यांच्या हक्काची माणसं त्यांच्या जवळ असली ना की ते स्वतःला सावरू शकतील. मीनाक्षी बोलते ते अगदी बरोबर आहे. हो, पण त्याच्या आई वडिलांचा कॉन्टॅक्ट कसा मिळणार आपल्याला? अगं, तू त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा नंबर काढून घे ना. म्हणजे हे बघ, मला माहिती आहे मी तुला जे काही सांगते ते फार सोपं नाहीये, पण यासाठी जे काही करावं लागणार आहे ते तुला जरा जपूनच करावं लागणार आहे. आणि काहीही झालं तरी हे करणं गरजेचं आहे. मीनाक्षी, तू बरोबर बोलतेस. मी बघते आता काय करायचं ते. सोहा, आता आपल्याला काळजी घ्यायला हवी. ते तू पण काळजी घे. तेजस आता काहीही करू शकतो.
बायकोनं लय डेंजर मॅटर केलाय. माझ्याच फोनवरून सोहाला मेसेज करते. आतापर्यंत समध्यानी मेसेज वाचला बी असेल. यांची पंचायत समिती त्याच्यावर बसली बी असेल. चर्चासत्र झाली असतील, पण आतापर्यंत कोणीतरी यायला पाहिजे होत प्रश्न विचारायला. तसं काय नाही आले काय माहिती. आता काय करायचं? काय विक्रम राजे शिर्के, शंभर वर्ष मरणार नाही ग. तुझाच विचार चालला होता. अरे असं काय बघतोस? नेहमी तू माझ्या खोलीत येऊन मला धमकवतोस. आज मी तुझ्या खोलीत आलीये. कसं वाटतंय मला इथे बघून? लय जाक वाटतंय पल्लवी राजे शिर्के. कसं आहे ना, एकतर तू माणूसच नाहीयेस, त्यामुळे तुझ्याकडनं शिकण्यासारखं वगैरे काहीही नाही. हा, पण तुझ्यातल्या राक्षसाकडून काय शिकता येईल असा मी विचार केला आणि धूर्तपणा शिकले मी. आणि तुझाच धूर्तपणा तुझ्यावरच वापरला. मग मी ही विद्या आत्मसात केल्याबद्दल माझं कौतुक नाही करणार? करणार की, लय कौतुक करणार. धूम धडाक्यात तुझं कौतुक करणार. आणि या धूम धडाक्यात फटाके नाही, या अख्ख्या परांजपे कांदण्याच्या कावट्या फुटणार. कळलं? मला माहित होतं तू हेच करणार, कारण मुळात जी माणसं मनातून डरपोक असतात ना, तीच हत्यारांचा आधार घेतात. मी काय तुला आज ओळखत नाहीये विक्रम राजे शिर्के. मी तुला तेव्हापासून ओळखतीये जेव्हा तू माझ्याबरोबर चाकूचा खेळ खेळायचास. अरे एक नंबरचा डरपोक आहेस तू. स्वतःच्या पराभवापासून पळणारा डरपोक. तुलाही माहितीये, मला मारल्यावर तू सुटशील. संपव मला. मला आज तुझी हिंमत बघायचीच आहे. संपव. आपल्याला चॅलेंज करू नको. तुला उभी फाडायला आपण आता बी कमी करणार नाही. चॅलेंजची भाषा नेहमी तू करतोस. मी तुला चॅलेंज देते. खरा पुरुष असशील ना, तर सोहाशी लग्न करून दाखवशील. आवाज वाढवून माझ्याशी बोलायचं नाहीये. आधी मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करून दाखव. त्यानंतर तुझ्या हिमतीवरून तुझी काय किंमत आहे हे मी ठरवणार. विक्रम राजे शिर्के. बायको, तुला आता ताकदीनं नाही, बुद्धीने चार चौघात कशी अक्कल काढता येते ना, हे दाखवतो.
दूरतपणा शिकते माझ्याकडनं. कसं असतंय बायको, गुरु आपल्या शिष्याला सगळीच कला शिकवत नसतोय ग, काय हातच्याला बी ठेवत असतोय नंतर वापरायला. टाइम आल्यावर कळलंच. आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, काट्यानेच काटा काढता येतो. विक्रमचा अहंकारच त्याच्या अत्याचाराचा शेवट करेल. ते मला खरंच कळत नाहीये, माझ्या तेजसच्या बाबतीतच हे का घडतंय, आणि हे जर असंच घडत राहिलं तर मी काय करू आता हे सांग. सोहा, तू आधी शांत हो बघू. आता तू स्वतःला असा त्रास करून घेतल्याने तेजस बरा होणार आहे का? अगं पण आत्ते, सोहा, मला कळतंय सगळं. तुझा तुझ्या आत्यांच्या शब्दावर विश्वास आहे ना? आहे ना? तेजसच्या बाबतीमध्ये लवकरच सगळं काही ठीक होईल. आत्ते, मी काय म्हणते, हे जे काय घडलं ते आपण दादाला सांगूया का प्लीज? म्हणजे त्याच्यापासून हे नको लपवायला आपण. काय झालं आत्ते? नाही सोहा, या बाबतीत मीनाक्षी जे म्हणते ना ते आपल्याला ऐकायला हवं. अभिला या सगळ्यापासून आपण दूरच ठेवायला हवं. एकतर आधीच दादा आपल्या बरोबर नाहीये, आणि त्यात परत जर उद्या अभिच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर छे, अभिच्या बाबतीत मला हा विचार सुद्धा करवत नाही. सोहा, या बाबतीत तू माझं ऐकायचंस. आता अभिला यातलं काहीही सांगायचं नाहीस. आत्ते, ऍटलिस्ट आपण आईला तरी सांगूया का? म्हणजे दोघांपैकी कुणाला तरी माहित असलेलं बरं ना. नाही, म्हणजे तू म्हणतेस ते मला सगळं पटतंय, पण अगं आत्ताच जर वहिनीला सांगितलं ना तर ती उगाच टेन्शन घेईल. त्यापेक्षा योग्य वेळ आली ना की तिलाही सांगू आपण. ऐक ना माझा एवढा. आणि हे बघ, आता तेजसचा विचार करण्यापेक्षा त्याच्याकडून त्याच्या आईवडिलांचा नंबर कसा मिळवता येईल ना ते बघ. त्याच्या आईवडिलांचा नंबर मिळाला ना, हवं तर मी बोलते त्यांच्याशी. त्यांचं इथे येणं कसं गरजेचं आहे ना हे त्यांना मी पटवून देते. आता अभ्यासाकडे नीट लक्ष दे. आलेच मी. सोहा, नाही, आजकाल तुझा हा तेजस तुला खूपच गिफ्ट द्यायला लागलाय ग.
मीनाक्षी, अगं काय हे? का हो, काय झालं? आपल्याला गायनाकडे जायचंय म्हणून मी सगळी कामं आटपून लवकर घरी आलो आणि तुझी काही तयारीच दिसत नाहीये. तुम्ही नका काळजी करू, मी पटकन तयार होते. हा, पटकन तयार होते. ठीक आहे, तू पटकन तयार हो. मी आत्याईला जरा गुरुजींशी बोलून घ्यायला सांगतो. गुरुजींची कशाला? मीनाक्षी, मी खूप विचार केला आणि मला असं जाणवलं की आपण तेजस आणि सोहाचं लग्न लावून द्यायला हवं. अभि अहो, पण नाही, मला माहिती आहे तुला सोहाची खूप काळजी वाटते, पण हे बघ मीनाक्षी, त्यांच्या संसारात जर काही प्रॉब्लेम झाले तर आपण आहोत ना. आपण त्यांची मदत करू, आपण त्यांना सांभाळून घेऊ. आता याच गुरुजींशी बोलून घेईल आणि त्यांच्याकडनं काही तारखा घेऊ. त्यातली आपल्याला जी योग्य तारीख वाटेल त्या तारखेला आपण लग्न लावून देऊ.